अचानक मध्येच मी लग्न केलं होतं. तर ऑडियन्स ते एक्सेप्ट करेल नाही करेल असाही एक थॉट होता. तर जे माझ्या मनात होतं त्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने माझं खरं लग्न पार पडलंय. को ऍक्टर होते माझ्या सिरियल पुरते, तेवढंच त्यांना माहित होतं आणि त्यांना सुद्धा थँक्यू सो मच की त्यांनी सुद्धा हे सिक्रेट ठेवलं की माझं लग्न झालंय. आजी असतात किंवा ते कधी भेटल्या तर मला ओरडतात की अरे तू त्याच्याबरोबर तू नको लग्न होऊ देऊस, तुला कळत नाहीये का, डोळे बंद आहेत का तुझे. साखरपुडा आदित्य सर आणि अनुष्का मॅडमचा होतोच आहे, हे कन्फर्म आहे. पण मी तुम्हाला एक आश्वासन देऊ शकते की आदित्य सर आणि पारूचं लग्न होणं हे प्रेक्षकांना अपेक्षित आहे, ते कदाचित होऊ शकतं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले पुण्यामध्ये आणि एव्हाना तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की लक्ष्मी निवास आणि पारू या दोन आपल्या लाडक्या मालिकांच्या शुभ कार्याचा महासंग्राम होतोय आणि त्या निमित्ताने आज पारू माझ्यासोबत आहे. आता कसं वाटतंय हे विचारायला मलाच कसं तरी वाटतंय कारण की तुझं प्रेम आहे आणि तुझ्या डोळ्यासमोर अनुष्का आणि आदित्यचा साखरपुडा होणार आहे. सो काय पारूला काय म्हणायचंय यावर? आता पारू काय बोलणार, पारूची एकच टॅगलाईन आहे, आदित्य सर खुश तर मी खुश. आदित्य सरांच्या आनंदातच मला माझा आनंद आहे. त्यामुळे येस, आता कितीही काही झालं तरी कुठल्याही सीमा ओलांडून पारू आदित्यला कधीच सत्य सांगणार नाही की आदित्य सर माझं तुमच्यावर प्रेम आहे. त्यांच्या प्रेमापोटी, देवी आईंच्या, माझ्या बाच्या आदरापोटी पारू कधीच ते टोकाचं पाऊल उचलणार नाही, कुठलंही चुकीचं काम करणार नाही असं मला वाटतं. पण बरेचसे प्रेक्षक जे तुमचे फॅन आहेत त्यांना असं खूप मनापासून कमेंट मध्ये वगैरे आहे की आदित्यचं लग्न खरं तर तिच्या अनुष्का सोबत नाही तर पारू सोबत व्हायला पाहिजे आणि ती खरं तर त्याची बायको, तिचा अधिकार आहे तो. सो तुला पर्सनली असे मेसेजेस किंवा तुला असं भेटून वगैरे सांगतात का? काय मला आवडेल ऐकायला. मला म्हणजे आजी असतात किंवा ते कधी भेटल्या तर मला ओरडतात की अरे तू त्याच्याबरोबर तू नको लग्न होऊ देऊस, तुला कळत नाहीये का, डोळे बंद आहेत का तुझे. म्हणजे इतकं ते स्वतःला रिलेट करतात, ते इतकं स्वतःची इन्व्हॉल्व्ह होतात आणि स्वतःच असल्यासारखं ते बघतात आणि मला एकदम जेन्युनली येऊन कमेंट सांगतात की नाही तू त्यांचं लग्न होऊ देऊ नकोस, त्याची खरी बायको तू आहेस, तू स्वतःसाठी उभी राहा, तू बोल की तुझं प्रेम आहे आदित्य सरांवर. तर येस, मला असं वाटतं की ही आमच्या कामाची पोच पावते की आमच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत आणि त्यांना जेन्युन वाटतात आणि ते जेन्युनली येऊन आम्हाला सांगतायत. तर येस, अशा खूप साऱ्या कमेंट्स मला आल्या की पारू आणि आदित्यचं लग्न बघायला, पारू आणि आदित्यची जोडी बघायला आवडते, त्यांचं लग्न कधी होतंय हे सुद्धा मला विचारलं जातं. बरं, आता हे विचारायचंय की लग्न इतक्या काय म्हणतो आपण लार्जर दॅन लाईफ अशा याच्यामध्ये होत आहे, म्हणजे महालात आलोय आपण, महालात लग्न होत आहे, अशी हिरोची एंट्री चॉपनमधनं वगैरे होते, हे सगळं स्वप्नवत आहे. आणि मला म्हणजे मलाच आहे, बऱ्याचशा प्रेक्षकांना एक सुखद धक्का मिळाला होता जेव्हा तुझ्या पोस्ट आल्या होत्या, कारण आम्हा सगळ्यांना माहितच नव्हतं तोपर्यंत की तुझं लग्न झालंय आणि तू खूप नंतर ते रिव्हील केलं होतं. सो याच्या मागे थॉट काय होता? म्हणजे अर्थात आपला पर्सनल चॉईस असतो की आपली लाईफ आणि आपल्या गोष्टी कधी रिव्हील करायच्या, पण यामागे काय थॉट होता ग? थॉट ऍज सच नाही, पण माझी तेव्हा एक मालिका दुसरी सुरू होती. तर मला असं वाटलं की म्हणजे उगाच माझ्या मनात थॉट येऊन गेला की मालिका पण सुरू आहे, अचानक मध्येच मी लग्न केलं होतं. तर ऑडियन्स ते एक्सेप्ट करेल नाही करेल असाही एक थॉट होता. त्याशिवाय आम्ही फॅमिलीने डिसिजन घेतला होता की आम्ही आत्ता नाही, थोड्या काळानंतर आम्ही अनाउन्समेंट करू. सो असं करता करता थोडंसं पुढे ढकललं गेलं आणि थोडं पुढे ढकललं गेलं, असं खास ओकेजन आम्हाला मिळत नव्हतं. तर मग एका वर्षातच आमची अॅनिव्हर्सरी आली आणि मग आमचं असं ठरलं की अॅनिव्हर्सरी येते, पहिलं वर्ष पूर्ण होतं 1 वर्ष, तर आपण अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आपण अनाउन्समेंट करू. लोक सगळं सेमच करतात की लग्न झालं, पोस्ट केलं, अनाउन्समेंट केली. तर मग मला असं होतं की ठीक आहे, आपण काहीतरी वेगळं करू. म्हणून मग आम्ही तोपर्यंत थांबलो. म्हणजे एका पॉइंटला आमचं हे पण झालं होतं की ठीक आहे, आता वेळ आपण करून टाकूया. मग अजून एक थॉट आलं की नाही नाही, आता अॅनिव्हर्सरी येते, तो सो तेव्हाच आपण अनाउन्समेंट करू, पेशन्स ठेवूया आणि हाच एक शुभ मुहूर्त आहे. मग अॅनिव्हर्सरी आली आणि मग आम्ही अनाउन्समेंट करून टाकली. पण कलाकारांना माहित होतं का हे, की त्यांच्यासाठी पण सरप्राईज होतं? त्यांची रिएक्शन काय होती? बापरे. माझे जे को ऍक्टर होते माझ्या सिरियल पुरते, तेवढंच त्यांना माहित होतं आणि त्यांना पण खरं तर दाद दिली पाहिजे की त्यांनी सुद्धा हे माझ्या एक रिस्पेक्ट पोटी किंवा आदरापोटी, माझ्या प्रेमापोटी त्यांनी सुद्धा ही गोष्ट गुपित ठेवली. सो त्यांना सुद्धा थँक्यू सो मच की त्यांनी सुद्धा हे सिक्रेट ठेवलं की माझं लग्न झालंय.
आणि मग लग्नानंतर बरेच महिने मी शूटिंग केलं आणि मग ती मालिका संपली. बरं आता किती छान वाटतंय महालामध्ये शूट करायला मिळतंय. आणि भले नवरी आहेस की नाही, आता होणार आहेस की नाही आम्हाला नाही माहिती, साखरपुडा तर भलती सोबतच होतं. बरोबर. पण तुला काय वाटतं की साधारण तुला पण आवडलं असतं का असं महालामध्ये लग्न करायला? कारण प्रत्येकाचा त्याचा थॉट असतो की मला साधं करायचंय किंवा अगदीच असं मोठं करायचंय. तुझा काय थॉट होता पर्सनल खऱ्या आयुष्यामध्ये? ओके, सो मला एवढंच होतं की जे काही करायचं ते मला माझ्या मनाप्रमाणे करायचंय, माझ्या आवडीसारखं, इवन आमच्या आवडीप्रमाणे करायचंय. सो मला तरी असं वाटतं की जे मी इमॅजिन केलं होतं, जे माझ्या मनात होतं, त्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने माझं खरं लग्न पार पडलंय. सो येस, माझ्या अगदी मनाप्रमाणे माझं लग्न झालेलं. बरं, प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? कारण की आता 2 मालिका, एकाचं लग्न, एकाचा साखरपुडा, सगळ्यांचा व्हेन्यू पण एकच योगायोगाने, आणि सगळे 2 मालिकांमधले आर्टिस्ट एकत्र आलेत आणि तामझाम आहे शूटिंगचा. सो काय सांगायला आवडेल आम्हाला, काय बघायला मिळणार आहे आता? मला खरंच एक सांगावंसं वाटतं की तुम्ही हा महासंगम अजिबात मिस करू नका. कारण पारू मालिका तर तुम्ही बघतातच, लक्ष्मी निवास सुद्धा तुम्ही बघता, पण हा महासंगम आवर्जून बघा. कारण अख्खी जी काही स्टोरी आहे ती या महासंगम मध्ये आहे. स्टोरी काय ते आता तुम्हाला बघावीच लागेल, ती मी नाही सांगणार. त्यासाठी तुम्ही महासंगम नक्की बघा. आणि साखरपुडा आदित्य सर आणि अनुष्का मॅडमचा होतोच आहे, हे कन्फर्म आहे. पण मी तुम्हाला एक आश्वासन देऊ शकते की प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे, आदित्य पारू एकत्र येणं, आदित्य सर आणि पारूचं लग्न होणं, हे प्रेक्षकांना अपेक्षित आहे. ते कदाचित होऊ शकतं. कदाचित म्हणजे होऊ शकतं. पण आता ते कधी कसं होणार आहे ते मी नाही सांगू शकणार, पण होईल. किती आश्वासन तुम्हाला देते. आम्हाला एक गोड आश्वासन मिळाले आणि या आशेवर आम्ही आता वाट पाहू की कधी ते एपिसोड येतील. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत येणार प्रत्येक एपिसोड साठी आणि प्रत्येक प्रोजेक्ट साठी. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.